मुले जर नुसते अंडे खात नसतील तर त्यांना अंड्याचे सँडविच करून द्यावे. कडधान्यांचा साठा करण्यापूर्वी कडधान्यांना 1-2 वेळा उन्हात ठेवल्यास कीड लागत नाही. कडधान्यात किडे पडल्यास कडधान्य परातीत काढून उन्हात ठेवावे. गरम मसाला फ्रीजमध्ये हवा बंद करून ठेवल्यास चांगलं राहतो. सुके खोबरे फ्रीजमध्ये ठेवावे, चांगले टिकते. पावसाळ्यात धणे, जिरे बरणीत भरून ठेवण्यापूर्वी कोरडेच भाजून घ्यावे. बुरशीपासून बचाव होतो. दही विरजण लावताना स्टीलच्या पातेल्याऐवजी चिनी मातीच्या भांड्यात विरजण लावावे. आंबट सामग्री म्हणजे चिंच, आमसूल इत्यादी ठेवण्याकरता चिनी मातीच्या बरण्यांचा वापर करावा. वेलचीची पूड करताना त्यात थोडी साखर टाकल्यास पूड पटकन होते. वाटून मसाला करायचा असल्यास त्यात अर्धे लिंबू पिळावे. वाटण बारीक होण्यास वेळ लागत नाही. मिरची, आले, लसूण, कोथिंबीर याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये वाटण केल्यास लवकर वाटले जाते. पाट्याचा काळ आता गेला असला तरी पाट्यावरील वाटणाला मिक्सरच्या वाटणापेक्षा चांगली चव येते. पाट्यावर केलेला पदार्थ कुठलाही असो, मसालेदार पदार्थ खूप छान लागतो. तवा कडकडीत तापला असता त्यावर पाण्याचे शिंतोडे टाकू नये. पोळ्या करून झाल्यावर तापलेल्या तव्यावर भाजी आमटीचे भांडे ठेवावे. सध्या ओव्हन वापरण्याचे प्रमाण वाढत चालले, परंतु ओव्हनचा वापर झाल्यानंतर सुद्धा तो आतून गरमच असतो. अशावेळी भाजी, आमटी, भाताची भांडी त्यात ठेवावी. केकचे मिश्रण फेसण्यासाठी घेतलेले भांडे साधारण गरम करून घ्यावे. पोळपाटावरील लाटणे रोज न धुता ओल्या फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावे. पोळ्या लाटताना लाटणे जमिनीवर न ठेवता कणकेच्या ताटातच ठेवावे. पोळ्या भाजण्यासाठी वापरण्यात येणारे फडके इतर कोणत्याही कामाकरता वापरू नये. पोळ्या भाजण्यासाठी वापरण्यात येणारा कपडा रोजच्या रोज धुवून ठेवावा. टोमॅटोचं सार करायचं झाल्यास टोमॅटो गरम पाण्यात 1-2 मिनिटं ठेवावी. त्यानंतर ते साल काढल्यानंतर साल पटकन निघते व टोमॅटोतील संपूर्ण गर मिळतो. बदामाची सालं काढण्यासाठी ते गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटं ठेवावी. साले पटकन निघतात. फक्त स्वयंपाकाची पुस्तके ठेवण्यास स्वयंपाकघराचा एक कप्पा ठेवावा. पुढची टिप्स पाहूया. उरलेल्या ताकात थोडीशी साखर घातल्यास ताक आंबट होत नाही. कोशिंबीर घेताना त्याची मुळे ताजी बघून घ्यावी. कोथिंबीर घेताना त्याची मुळे ताजी बघून घ्यावी. सुरण घेताना शक्यतो लाल रंग असलेला घ्यावा. सफेद सुरणाने जिभेला खाज येते. सुरणाने खाज येईल अशी शंका येत असेल तर स्वयंपाकापूर्वी 1-1.5 तास त्याला कोकम किंवा चिंच, मीठ लावून ठेवावे. अळूवडीसाठी काळे देठ असलेले आळू घ्यावे. हिरव्या देठाचे आळू भाजीसाठी असतात. कोबी घेताना तो वजनदार असेल तरच घ्यावा. टोमॅटो घेताना नेहमी अर्धे कच्चे घ्यावे, जास्त दिवस टिकतात. बटाट्याचे चिप्स काळे पडू नयेत म्हणून बटाटे चिप्स पाडून झाल्यानंतर ते चिप्स तुरटीच्या पाण्यात धुवावे. मटाराच्या दाण्यांना थोडा तेलाचा हात लावल्यास त्याचा रंग स्वयंपाकाच्या पदार्थातही कायम राहतो.